फुटबॉल विवाद पर पंकज भोयर ने साफ कहा कि कानून हाथ में लेने वालों को बख्शा नहीं जाएगा। युवाओं को भड़काने वाले संगठनों पर भी कार्रवाई होगी। रोहित पवार बयान, एटीएस, वरोरा उत्खनन और अल्पसंख्यक स्कूलों के मामलों में जांच जारी है, ऐसा उन्होंने कहा। हा सर्वस्वी प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे नेते पदाधिकारी यांचा आहे। त्याच्यामुळे ते सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकत्रित बसून निर्णय घेतात। नाही, त्या ठिकाणी शोध सुरू आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तिथलं पोलीस प्रशासन लवकरात लवकर कारवाई करेल। राज्यातल्या गुप्तचर संस्थांना जेव्हा काही माहिती मिळते किंवा टिप मिळते त्या संदर्भात ते पहिले उच्च न्यायालयामध्ये त्याची माहिती देत असतात, त्यांना माहिती देतात आणि मग त्या पद्धतीची कार्यवाही करतात आणि केलेल्या कारवाईचा अहवाल देखील त्या ठिकाणी ते न्यायालयामध्ये देत असतात। या संदर्भात जे काही खेळण्यातले तरुण असो किंवा अजून काही नागरिक असो, अजून काही लोक असो की ह्या पद्धतीचं काम करतात तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करतात। वाळू उत्खननाबद्दल त्या ठिकाणी राज्य सरकारनं विहित अशी नियमावली तयार करून देण्यात आलेली आहे। जर का ह्या नियमावलीचं कुठं उल्लंघन होत असेल आणि त्या ठिकाणच्या तक्रारी जर का आमच्याकडे प्राप्त झाल्या तर निश्चितपणे महसूल विभागाच्या सोबत आमचं पोलीस प्रशासन विभाग देखील कारवाई करेल। नाही, या संदर्भात आत्ताच अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष त्यांनी देखील तक्रार केलेली आहे। या संदर्भात सखोल चौकशी करून ह्या पद्धतीचा फायदा उचलण्याकरिता जर का काही संस्था काम करत असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करणार। जर का हा दर्जा प्राप्त करून त्याच्या चुकीचं काम त्या संस्थेच्या माध्यमातून, त्या शाळांच्या माध्यमातून होत असेल आणि ही बाब जर का समोर आली तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल। अनेक ठिकाणी अनेक संस्था ह्या चांगलं देखील काम करत असतात, परंतु जर का काही चुकीचं काम ह्या संस्थांच्या माध्यमातून होत असेल तर त्यांच्यावर देखील कुठली मोठी संस्था असो त्यांच्यावर कारवाई करणार। ह्या संदर्भात अल्पसंख्याक विभागानं जर का तसा काही अहवाल दिला किंवा अशा पद्धतीच्या तक्रारी झाल्या आणि त्या तक्रारीची सखोल चौकशी करून ती शाळा कुठली कुणाची असो त्यांच्यावरती कारवाई करणार। ज्या लोकभावनेतून ज्या मागण्या ह्या संदर्भात ह्या घटनेशी संबंधित झालेल्या आहेत त्याची ऑलरेडी चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली। याच्या आधीच जेव्हा ही दुर्दैवी घटना घडली तेव्हाच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी DJCIकडे याची संपूर्ण चौकशी करून अहवाल देण्याची विनंती केलेली आहे आणि निश्चितपणे लवकरात लवकर चौकशीनं अहवाल त्या ठिकाणी समोर। RTचा उद्देश हा समाजातल्या सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळवून देण्याचा त्या ठिकाणी होता, परंतु या RTAच्या नियमातल्या काही लूफॉल पाहून काही जे याला इलिजिबल नसलेले विद्यार्थी देखील त्या ठिकाणी प्रवेश घेत आहेत का अशी तक्रारी काही शाळांच्या मार्फत त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या होत्या। त्याच्यामुळे जास्तीत जास्त हा फायदा संबंधित शाळेच्या परिसरातील विद्यार्थ्यांना आणि गरजू विद्यार्थ्यांना होण्याकरता आवश्यक ते बदल त्या ठिकाणी करण्यात। असे कुठेही त्या ठिकाणी व्यवहार सुरू नाही आहे। जर का स्पेसिफिक कुठली तक्रार मिळाली तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत ही सर्वांना माहिती आहे आणि अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रातल्या आराध्य दैवताचं किंवा लाखो करोडो लोकांचे अनुयायी असले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची तुलना टिपू सुलतान सारख्या व्यक्तीसोबत करणे हे कदापि या राज्यातला, ह्या देशातला नागरिक सहन करणार नाही। अशी पद्धतीची तुलना कोणीही त्या ठिकाणी करू नये।